महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गत्रे. एका मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करतोय. SRPF दौंडच्या लेखी परीक्षेत काय नेमकं घडलंय, या खासगी प्रकाशकाचा नेमका मुद्दा काय आपण समजून घेऊया. SRPFच्या परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाल्याची बातमी सध्या समोर येते. तब्बल 85 प्रश्न खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील आहेत का, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पुस्तकातील 85 प्रश्न हे जशास तसे आल्याचा आरोप केला जातो आणि त्यामुळे या प्रकारामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संताप उसळलेला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळेंनी या संदर्भात ट्विट करत सरकारवरती हल्लाबोल केलेला आहे. प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 85 प्रश्न हे एका खासगी क्लासच्या प्रश्नपत्रिकेत आधीच असल्याचा आरोप केला जातोय. SRPFने घेतलेल्या परीक्षेला पेपर आधीच अनेक टेलिग्राम अकाउंट्सवरून प्रसिद्ध झाल्याचा तो धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि याबाबतचा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय. दरम्यान या सगळ्या संदर्भात सुप्रिया सुळेंनी नेमकी काय एक्सपोस्ट केली आपण एकदा बघूया. तर सुप्रिया सुळेंनी त्यांच्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की राज्य राखीव पोलीस दलाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत एका खासगी क्लासने टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेतील तब्बल 85 प्रश्न जशास तसे आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आलाय आणि हा व्हिडिओ जर खरा असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. कोणत्याही शासकीय नोकरीसाठी अनेक मुलं जीवतोड मेहनत करत असतात. आयुष्याची अनमोल वर्ष ही मुलं परीक्षेच्या तयारीसाठी देत असतात. त्यामुळे परीक्षा निष्पक्ष आणि संशयविरहित होणं आवश्यक आहे. परंतु जर असे प्रकार उघडकीस येत असतील तर परीक्षांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होणार होतं. एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेतील 1-2 प्रश्न मूळ परीक्षेत येणं समजू शकते, पण तब्बल 85 प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला याची चौकशी झाली पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे की कृपया आपण याची सखोल चौकशी करावी, अशा पद्धतीची एक्सपोस्ट सुप्रिया सुळेंनी केलेली आहे. त्याच्यात कॉपी पेस्ट खूप आहे त्या परीक्षेत. त्यामुळे कॉपी पेस्ट परीक्षेचा पेपर असू शकत नाही. परीक्षेचा पेपर हा पारदर्शकच असला पाहिजे आणि तो मेरिटवरच असला पाहिजे. त्यामुळे या गोष्टी माझ्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत. आमची अपेक्षा आहे की प्रत्येक परीक्षा ही फेअरच असली पाहिजे. दरम्यान हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे, काय घडलेलं आहे, काय आरोप केले जातात आपण एकदा समजून घेऊया. तर घडतंय असं की सध्या SRPF गट 5 भरती परीक्षा ही वादात सापडलेली आहे. यामध्ये काय नेमकं घडतंय तर जी प्रश्नपत्रिका आहे खाजगी पुस्तकातून त्यामध्ये 85 प्रश्न जशास तसे आलेत असा आरोप केला जातोय. पेपरमधले 85 प्रश्न हे जशास तसे आलेत आणि प्रश्नांची क्रमवारी सुद्धा तंतोतंत समान आहे, अशा पद्धतीचा आरोप केला जातोय. परीक्षेत घोटाळा झालाय का असा प्रश्न आहे, कारण उत्तरांचे पर्याय सुद्धा बदल न करता वापरलेले आहेत. म्हणजे प्रश्न जशास तसे आलेत आणि जे पर्याय ते सुद्धा जशास तसे आलेत. महाराष्ट्र पब्लिकेशनच्या सराव संचावरती आता संशय व्यक्त केला जातोय, कारण त्यातून हे प्रश्न आलेले आहेत. सराव प्रश्नसंच 10 मधून थेट प्रश्न उचलण्यात आलेत. ते जे 85 प्रश्न आहेत ते याच सराव पत्रिकेतले आहेत. ABCD सेटमध्ये सुद्धा समान प्रश्नांचा पॅटर्न बघायला मिळतोय. खरं तर या पेपरमध्ये वेगवेगळे सेट असतात ABCD आणि ते सुद्धा सेम आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे आणि मोठ्या प्रमाणात नाराजी आहे, कारण मोठ्या प्रमाणात अनेक वर्ष स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी तयारी करत असतात. त्यामुळे संभ्रम आणि संताप दोन्ही बघायला मिळतो आणि परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरती मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. आपण बघतोय या परीक्षेची जी प्रक्रिया आहे त्याची पारदर्शकता आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. दरम्यान राज्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी सरकार अक्षरशः खेळ करतंय. आता हे उघडपणे दिसून आलंय. महाराष्ट्र पोलीस भरतीतील SRPF गट 5 दौंड या ठिकाणी लेखी परीक्षा म्हणजे पारदर्शकतेचा विनोद ठरला, अशा पद्धतीचं वडेट्टीवारांनी ट्विट केलेलं होतं. मात्र एकंदरीतच राज्याच्या राजकारणात सुद्धा अशा प्रकारचे आता आरोप केले जात आहेत. त्यांनी नेमकं काय ट्विट केलेलं होतं आपण आत्ता बघितलं. आपण बघूया ते नेमकं काय म्हणतात. तर राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी सरकार अक्षरशः खेळ करतंय. आता हे उघडपणे दिसू लागलंय. महाराष्ट्र पोलीस भरतीतील SRPF गट 5 दौंड या ठिकाणी लेखी परीक्षा म्हणजे विनोद ठरलाय. अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका तयार करा अशी अपेक्षा असताना 100 पैकी 85 प्रश्न खासगी पुस्तकातून जशास तसं घेतल्याचं ते म्हणतायत. बुक टेस्ट आहे का असं ते विचारतात. ही चूक नाही तर व्यवस्था ढासळल्याची निशाणी असं ते म्हणतायत. आणि या प्रक्रियेत असा प्रकार घडतो म्हणजे कुठेतरी साखळी जुळली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. सरकारकडून केवळ घोषणा आणि जाहिराती होत आहेत, प्रत्यक्षात तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा देखील त्यांनी आरोप केलेला आहे. 3977 मुलांनी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन परीक्षा दिली. त्यांच्या स्वप्नांवरती असं पाणी फिरणाऱ्यांना वाचवायचं की जबाबदारांना शिक्षा द्यायची, हा निर्णय आता सरकारने घ्यायचा आहे. अन्यथा पारदर्शक भरती हा शब्द केवळ
पोस्टर पुरता उरेल अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी केलेलं आहे. दरम्यानच्या पुस्तकातील 85 प्रश्न घेण्यात आले. त्या पुस्तकाच्या संपादकांनी सर्व आरोप फेटाळत चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. ते नेमकं काय म्हणाले तर आपण नजर टाकूया. नेमका हा घोळ काय? आता हे जे पुस्तक ज्या क्लासनं काढले ना, ते एका खाजगी क्लास आहे आणि या पुस्तकाचे संपादक ज्ञानेश्वर आपल्यासोबत आहेत. नेमका सगळा घोळ काय आहे? पेपर ॲज इट इज कॉपी झालाय का? यांनी पेपर पुरवलाय का? असे देखील आरोप तुमच्या क्लासवरती होता. हा पेपर जो झाला त्यात 85 क्वेश्चन तुमच्या पुस्तकात नाही, तुम्ही पेपर तयार केला का असं विचारलं जातंय तुम्हाला? तर विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी म्हणून आम्ही दरवर्षी सराव प्रश्नपत्रिका बनवत असतो आणि या सराव प्रश्नपत्रिका बनवताना अगोदर ज्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यांचा अभ्यास करून ते अनालिसिस करून विद्यार्थ्यांना फायदा होईल याच्यासाठी आपण सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देत असतो आणि त्याच्यातून पोरं अभ्यास करतात आणि परीक्षेला सामोरं जात असतात. पण आता हा पेपर झाला 2 तारखेला शनिवारी. हा पेपर झाल्यानंतर 4-5 तासानंतर विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज आम्हाला अशा पद्धतीने आले की तुमच्या प्रश्नपत्रिका एका प्रश्नपत्रिकेतले 85 प्रश्न हे ॲज इट इज दौंडच्या पेपरला आलेले आहेत. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस क्रॉस व्हेरिफिकेशन केलं त्याचं त्यावेळेस आमच्याही त्यांनी दर्शनास आलं की अशा पद्धतीने 85 प्रश्न आलेले आहेत. हे पुस्तक तुम्ही कधी काढले? हे पुस्तक साधारणतः 1.5 महिन्यापूर्वी आपण पब्लिश केलेलं आहे. विद्यार्थ्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये तयारी व्हावी याच्यासाठी आपण अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका संच बनवत असतो आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असतो मार्केटमध्ये. पण मग ह्याच्यातला जो प्रश्नसंच आहे तो किती नंबरचा आहे जरा दाखवा बरं. याच्यामध्ये आपण एकूण 20 प्रश्नपत्रिका मुलांना उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याच्यापैकी ही 10 नंबरची जी प्रश्नपत्रिका आहे सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 10 या सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 10 मधून हे जे आहेत हे अशा पद्धतीने 85 प्रश्न याच्यामध्ये कॉपी झालेले आहेत. म्हणजे याच्यातले सलग 85 प्रश्न या प्रश्नपत्रिकेत आले. असं कसं होऊ शकतं? म्हणजे याआधी कधी झाले का? अशा पद्धतीने याच्या अगोदरही झालेले पण सलग 85 प्रश्न अशा पद्धतीने आहे. आपले जे वेगवेगळे पांढरा घोडा, काळा घोडा किंवा वर्दीचा राजमार्ग किंवा हे 50 प्रश्नपत्रिका संच किंवा इतरही पुस्तकं मार्केटमध्ये आहेत त्याच्यातून, कारण की याच्या आम्ही प्रश्न बनवतो हे झालेल्या प्रश्नपत्रिकेच्या आधारावर बनवत असतो आणि नॅचरली अनेक ठिकाणी ते प्रश्न कॉपी होतात वेगवेगळ्या ह्याच्यातून कदाचित जे दर्जेदार संदर्भ ग्रंथ आहेत त्याच्यातून जास्त होत असतील पण सलग 85 होणं हे कुठंतरी मनाला न पटण्यासारखे आम्हाला सुद्धा. ज्यांचं हे पुस्तक होतं त्या क्लासच्या खाजगी जे क्लास आहेत त्यांचे जे संपादक आहेत किंवा त्यांचे जे शिक्षक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा हा आपला प्रयत्न. कॅमेरा पर्सन सचिन हंसाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे. ज्यावेळेस 2 मे रोजी SRPFचा पेपर झाला. पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज आम्हाला यायला लागले की तुमचा जो पेपर होता तो त्यातले 1 ते 85 प्रश्न जसेच्या तसे आलेले. जे आमचे विद्यार्थी होते त्यांना नक्कीच त्याचा फायदा झालेला असणार आहे. मी स्वतः एकदा क्रॉस चेक करून बघितलं तर यातले 1 ते 85 हा फोन आम्ही स्वतः केलेला आहे. तर 1 ते 85 प्रश्न हे जसे तसे होते. हे कळायला मी आमच्या सोशल मीडियावरून ती माहिती विद्यार्थ्यांना दिली.